तर चला मग छान अशी मसालेदार दह्यातली भेंडी बनवायची. तर पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग रेसिपीला चालू करूया. हाय, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आता हे जे जिन्नस दिसतं त्याच्यावरून तर समजलंच असं आपण बनवणार काय. तर आपण आज छान अशी मस्त मसाला भेंडी बनवणार आहे. तर हे बघा, लगेच आपण दुसरं काही बोलण्यापेक्षा लगेच तुम्हाला मी रेसिपीला काय काय लागणार आहे ते दाखवणार आहे. तर हे बघा, रेसिपीसाठी मी काय काय घेतलंय. तर पावशेर भेंडी आहे जी की मी स्वच्छ धुवून साफ करून अशी कट करून घेतलेली आहे 1-1 इंच. आणि आता ही आपण साईडला ठेवून घेऊ. आणि आता तुम्हाला मसाल्यामध्ये वगैरे दाखवते काय काय आहे. तर इकडे किचन किंग मसाला आहे, थोडीशी हळद आहे, 1 चम्मच धना पावडर आहे, 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतली. इथे फोडणीसाठी तेल घेतलेले. इकडे फोडणीसाठी तेल घेतलेले मी. 1 टोमॅटो चिरून घेतलाय. तर बघा, हा 1 टोमॅटो, कारण पावशेर भेंडीसाठी आपल्याला 1 टोमॅटो लागणार आहे. थोडीशी अद्रक लसूण आहे, 1 अद्रक आहे आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. आणि इकडे छान मस्त असा 2 मोठे कांदे चिरून घेतलेत. एकदम होईल तेवढे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा कांदा. बघू शकता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा. आणि थोडेसे खडे मसाले घेतलेत. खडे मसाल्यामध्ये काय फक्त थोडीशी चव यावं म्हणून घेतलेत. 1 दालचिनी, 1 थोडंसं स्टार फूल आहे आणि तेजपत्ता आहे जो तुम्ही साईडला ठेवते आता. आणि आपल्याला हे जे लसूण, अद्रक आणि टोमॅटो आहे, तर लसूण अद्रकची थोडं असल्यामुळे पटकन प्युरी निघणार नाही, त्याच्याकरता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. म्हणजे दोन्ही एकत्र फिरवल्याच्या नंतर ते छान असं बारीक निघणार आहे. कारण थोडंसं लसूण आणि थोडीशी अद्रक असल्यामुळे ते पटकन निघलं जाणार नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते ठेचावं लागणार आपल्याला. तर हे बघा, मिक्स केले मी टोमॅटो, लसूण आणि अद्रक. कारण अद्रक लसूण पेस्ट थोडीशी कमी असल्यामुळे एकत्र निघणार नाही, त्याच्यामुळे मी त्यात टोमॅटो टाकलेला आहे. आता आपल्याला याची प्युरी करून घ्यायची. तर हे बघा, प्युरी काढून घेतली मी आणि छान असं मस्त बारीक निघले गेले. तर तुम्हाला अजून पुन्हा एकदा मी मसाले वगैरे दाखवते काय काय लागणार आहे आपल्याला याच्यासाठी. भेंडीसाठी आपल्याला दह्यामधली भेंडी बनवायची, त्याच्याकरता काय काय लागणार आहे ते दाखवते वापस रेखांची तुम्हाला मी. आणि फोडणीसाठी काय काय लागणार आहे. तर हे बघा, 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेत. याच्यामध्ये सुके मसाले घेतलेले आहेत. तर तुम्हाला सुके मसाले पण सांगितले मी, तुम्ही गरम मसाला कोणताही यूज करू शकता. याच्यामध्ये मी थोडंसं दही घेतलंय, अर्धी वाटी, जे की बिलकुल आंबट नाही आहे. आणि इथे फोडणीसाठी तेल आहे. आणि टोमॅटो प्युरी काढलेली तर तुम्हाला मी आता दाखवली, कारण अद्रक लसूण आणि टोमॅटो मी एकत्र काढलेत. आणि भेंडी, तर आता आपल्या भेंडी थोडीशी तेल घालून फ्राय करून घ्यायची. आधी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर हे बघा, कढई गरम करायला ठेवली होती मी. आता आपल्याला याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आणि नॉर्मल ही भेंडी जी आहे फ्राय करून घ्यायची. ही जी भेंडी आहे तर पूर्णपणे छान मी अशी सुकवून घेतली होती, साफ करून घेतली होती आणि नंतर कट केली. तर आपण तिला थोडंसं फ्राय करून घेणार आहे. तर बघा, आपल्याला ही भेंडी छान अशी फ्राय करून घ्यायची. आणि बघा, मस्त याला चटक लागल्यासारखं झालंय बघा. कारण आपण अशी जर भेंडी फ्राय करून घेतली तर ज्यावेळेस आपण मसाला भेंडी बनवतो त्यावेळेस चिकट पण होत नाही आणि अर्धवट शिजल्या पण जाते ते आपण अशी फ्राय करता करता. तर बघा, मस्त आता मी फ्राय करून घेते. याला 5 मिनिटं फ्राय करायची, आपल्याला जास्त वेळ नाही. तर बघा, हे अशा प्रकारे फ्राय करायचे, तुम्हाला मी दाखवते. अशी त्याला थोडंसं चटक लागला पाहिजे. तर आपण आता ही जी भेंडी आहे, तर आपण आता ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भेंडी काढून घेते मी आता. आणि आता आपल्याला फोडणीची तयार करायची. तर सोशल मीडिया जे आहे, तर सोशल मीडियावर तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही. आमची मेहनत आणि तुमचा सपोर्ट जर असला तर सोशल मीडियावर माणूस टिकत नाही, तर काहीच नाही. त्याच्यामुळे फॅमिली तुमची खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आवडले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असतील माझ्या. तर आता आपण याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेणार आहे. तर हे बघा, मी अंदाजे तेल घालते, तुम्ही 2-3 पळ्या घाला याच्यामध्ये. आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते मी ते घालणार आहे. तर हे बघा,
थोडे काहीतरी भेंडीला जेव्हा म्हणजे रशाला थोडासा काहीतरी याचा स्वाद येईल, म्हणजे वास लागेल थोडासा, एवढे खडे मसाले घेतलेत. कारण जास्त खडे मसाले असल्याच्या नंतर खावाशी वाटत नाही भाजी, रेग्युलर तर नाही खावं वाटत, त्याच्यामुळे थोडेसे मसाले यूज केलेले आहेत मी त्याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये छान मसाला होते बघा, खडे मसाले फ्राय झालेत. आपण याच्यामध्ये आता जो कांदा मी बारीक चिरलेला होता तो घालून घेणार आहे. आणि कांदा होईल तेवढा तुम्ही बारीक चिरा, म्हणजे तो म्हणजे जेव्हा आपण ग्रेव्ही तयार होती याची भेंडीची तेव्हा मस्त घट्ट ग्रेव्ही तयार होते बघा. एक मस्त त्याला लुक भारी येतो भाजीला. तर बघा आता आपल्याला छान असं मस्त फ्राय करून घेऊ. तर बघा कांदा छान असं मस्त फ्राय होतोय आणि थोडासा नरम पण झालाय कांदा. आता आपण याच्यामध्ये बघा इतपत मस्त असं थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. आणि माझे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ आणि आपले जे व्हिडिओ असतात माय किचनचे ते डेलीचे राहतात, कारण मी जे स्वयंपाक रेग्युलर बनवते घरी ते व्हिडिओ असतात आपले. तर बघा छान फ्राय झालंय. आता आपण याच्यामध्ये टमॅटो प्युरी जी आहे ती घालून घेऊ. आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण घातल्यामुळे आपल्याला थोडंसं 5 मिनिटं याला जास्त कमी गॅसवर थोडंसं जास्त वेळ फ्राय करावं लागणार आहे, 5 मिनिटं, जास्त वेळ नाही. तर बघा मस्त टमॅटो प्युरी घालून घेतली. आणि जेव्हा अद्रक लसणाचा थोडासा उग्र वास येतोय तो कमी होईल, म्हणजे जाईल लगेच कमी गॅसवर फ्राय केल्याच्यानंतर. तर हे बघा छान असा मसाला फ्राय झालाय, कारण याला तेल सुटलंय मसाल्याला, म्हणजे समजून जाय की हे छान मसाला आता फ्राय झालाय. आपण याच्यामध्ये आता सुके मसाले जे होते ते घालून घेणार आहेत आणि मस्त 2 मिनिटं याला पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे मिक्स करून. तर बघा छान असा मसाला फ्राय होतोय. आता याला तेल दिसत नाही, जेव्हा मसाला छान मस्त फ्राय होईल तेव्हा त्याला छान तेल सुटते. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. तर हे मीठ जे आहे मी अंदाजे घातलेले, तुम्ही अर्धा चम्मच याच्यामध्ये मीठ समजा घालू शकता, कारण क्वांटिटीवर असते मीठ कसं घालायचं. तर पावशेर भेंडी घेतलेली मी, तर मी अंदाजेच मीठ घातलंय. आपण मस्त मिक्स करून घेऊ आता. तर बघा छान असं मस्त तेल सुटले आता या मसाल्याला. आपण त्याच्यामध्ये लास्टमध्ये दही घालून घेणार आहे. तर दही जे आहे कमी आंबट दही घालायचं आहे आपल्याला. आता बघा पावशेर भेंडीला मी मोठे मोठे 4 चम्मच ते दही घातलेले, आपले पोहे खायचे चम्मच. आता मस्त छान त्याला आपण मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये मी जी लाल मिरची आहे म्हणजे चटणी लाल मिरची थोडीशी जास्त घातलेली, तुम्ही तुमच्या हिशोबाने चटणी घालू शकता, कारण सगळ्यांच्या घरी तिखट जे आहे ते थोडंसं कमी जास्त असतं, त्याच्यामुळं तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला, तुमच्या घरात जसं लागतं तसं. बघा मस्त छान असा फ्राय झाला आहे आता मसाला आपला. पण आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ मस्त बारीक चाप केलेली. आणि 2 मिनिटं हा पण छान असा मसाला फ्राय होऊन द्यायचा आहे आपल्याला. काय खरं नाही नाही म्हटलं की काय ऐकत आहे का नाही. व्हॉट्सअपला पाठवा. आता तुम्हाला कशावर घ्यायचं, गॅलरीमध्ये आला तो काही करा त्याला. हा झालं ते गॅलरीमध्ये. हा त्याची दम धरा म्हणते तर कोणी दम धरा नाही. त्याला बघा छान मत असतं. याच्यामध्ये मी मसाला मस्त फ्राय झाला होता, याच्यामध्ये आता मी भेंडी मिक्स केली. आपल्याला मस्त एकत्र करून घ्यायची भेंडी. आणि मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून घ्यायचे, कारण अर्धी भेंडी तर शिजलेली, आता अर्धी आपल्याला याच्यामध्ये वाफेत शिजून घ्यायची भेंडी. बघू शकता मस्त छान अशी मसालेदार दह्यातली भेंडी. तर बघा अर्धा कप पाणी घालून मी भेंडी मिक्स करून घेतली होती छान अशी. आणि आता आपल्याला त्याच्यावर 5 मिनिटं वाफेवर ठेवून घ्यायची. 5 मिनिटांमध्ये छान मस्त शिजल्या जाते ती, कारण जेव्हा मी फ्राय केली होती तेव्हाच ती अर्धी शिजली गेली होती. तर बघा अशी झाकणी ठेवून घेऊ आणि 5 मिनिटं मस्त तिला वाफेमध्ये कमी गॅसवर शिजून घ्यायची. आता मस्त अशी दह्यातली मसालेदार भेंडी रेडी झालेली आणि मी सर्व करायला घेतली. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.